कुणीही स्वतःच्या मर्जीने गाणगापूरला जाऊ शकत नाही. दत्तगुरूंचा हा संकेत मिळाला तरच योग येतो. मनात गाणगापूरला जाण्याचा कोणताही विचार नसताना अचानक कुणीतरी या दत्तक्षेत्राचा विषय काढते. त्यानंतर अवघ्या काही तासात किंवा दिवसात तुमचा तिथे जाण्याचा बेत पूर्णपणे निश्चित होऊन जातो. हा योगायोग नसून साक्षात नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तुम्हाला दिलेला अत्यंत महत्त्वाचा संकेत असतो. यातून ते तुम्हाला सुचवत असतात की आता त्यांच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाची वेळ खऱ्या अर्थाने जवळ आली आहे. अशा वेळी कोणत्याही अडचणीचा विचार न करता थेट गाणगापूरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करावी. तुम्हाला झोपेत असताना अचानक दत्त मंदिर, औदुंबराचे झाड किंवा साक्षात नृसिंह सरस्वती महाराज स्पष्टपणे दिसू लागतात. काही भक्तांना तर स्वप्नात कुणीतरी भस्म लावत असल्याचा अत्यंत दिव्य दृष्टांत होतो. हा निव्वळ भास नसून खुद्द स्वामींनी तुम्हाला त्यांच्या गाणगापूरच्या दरबारात बोलावल्याचा हा थेट संकेत मानला जातो. असे स्वप्न पडल्यानंतर भक्ताच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतात आणि गाणगापूरची तीव्र ओढ लागते. या संकेताचा अर्थ असा की स्वामी महाराज तुमची वाट पाहत आहेत आणि तुमचा उद्धार निश्चित आहे. तुम्ही यापूर्वी कधीही श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण केलेले नसते किंवा त्याबद्दल फारसा विचार केलेला नसतो. मात्र अचानक कुठून तरी हा सिद्ध ग्रंथ तुमच्या हाती पडतो किंवा एखादी व्यक्ती तो तुम्हाला वाचायला देते. या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण सुरू होणे म्हणजेच गाणगापूरचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होण्याचे प्रमुख लक्षण आहे. ग्रंथातील एक एक अध्याय जसजसा वाचून होतो तसतशी तुमची भीमा अमरजा संगमावर जाण्याची इच्छा अधिक प्रबळ होते. दत्तगुरू स्वतः गुरुचरित्राच्या माध्यमातून तुम्हाला गाणगापूरला येण्यासाठी मानसिकरित्या तयार करत असतात. ऑफिसमधून रजा न मिळणे, तिकीट कन्फर्म नसणे किंवा कुटुंबातील एखादी अचानक आलेली मोठी अडचण प्रवासात विघ्न आणते. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे तुमचा गाणगापूरचा प्रवास सुरुवातीला पूर्णपणे अशक्य आणि कठीण वाटू लागतो. मात्र दत्तगुरूंची इच्छा असेल तर या सर्व अडचणी एखाद्या चमत्कारासारख्या एका क्षणात सुटून जातात. तुम्हाला स्वतःलाही आश्चर्य वाटेल इतक्या सहजतेने प्रवासातील सर्व अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात. हा संकेत सांगतो की ज्याच्या पाठीशी साक्षात नृसिंह सरस्वती उभे आहेत त्याचा प्रवास कोणीही रोखू शकत नाही. मनात गाणगापूरला जाण्याची अत्यंत तीव्र इच्छा असते, पण खिशात पुरेसे पैसे नसल्यामुळे मन निराश होते. प्रवासाचा खर्च कसा झेपणार या विचाराने भक्त अनेकदा आपला तिथे जाण्याचा निर्णय पुढे ढकलतो. अशा वेळी दत्तगुरूंची कृपा होते आणि कुठून तरी अचानक आवश्यक असलेल्या पैशांची तजवीज होऊन जाते. अडकलेले पैसे मिळणे किंवा कुणीतरी अनपेक्षित मदत करणे यातून तुमचा प्रवास पैशांअभावी थांबत नाही. पैशांची ही अनपेक्षित सोय म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेला प्रेमाचा आणि आशीर्वादाचा मोठा आधार असतो. तुम्ही तुमच्या रोजच्या कामात अत्यंत व्यस्त असतानाही अचानक तुमचे मन दत्तगुरूंच्या चरणी ओढले जाते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण तुमच्या ओठांवर नकळत येऊ लागते. हे नामस्मरण म्हणजे वरवरची भक्ती नसून दत्तगुरूंनी तुम्हाला आतून दिलेली ती एक साध असते. जेव्हा नामस्मरणात मन तल्लीन होते तेव्हा समजून जावे की गाणगापूरहून तुमच्यासाठी बोलावणे आले आहे. अशा वेळी मनात कोणताही संशय न ठेवता भक्तिभावाने गाणगापूरच्या प्रवासाची तयारी सुरू करावी लागते. गाणगापूरच्या प्रवासात किंवा त्याच्या नियोजनात तुम्हाला अनेकदा काही न सुटणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा गोंधळाच्या स्थितीत एखादी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला धावून येते. ती व्यक्ती तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवते आणि तुमचे अडलेले महत्त्वाचे काम अगदी सहज फत्ते होते.
दत्तभक्त या अनोळखी व्यक्तीला दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात स्वामींचेच एक रूप मानतात. भक्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दत्तगुरू कोणत्याही रूपात येऊन मदत करतात, हाच यामागचा संकेत आहे. तुमच्या घरात कोणतीही उदबत्ती, धूप किंवा सुगंधी फूल नसतानाही अचानक एक मंद सुगंध दरवळू लागतो. गाणगापूरच्या संदर्भात हा सुगंध विशेषतः भस्माचा, अष्टगंधाचा किंवा एखाद्या पवित्र फुलांचा असल्यासारखा भासतो. हा कोणताही सर्वसामान्य वास नसून नृसिंह सरस्वती स्वामींच्या अदृश्य अस्तित्वाची ती एक अत्यंत प्रबळ अनुभूती असते. या सुगंधी वातावरणातून दत्तगुरू तुम्हाला त्यांच्या चैतन्याचा आणि अखंड आशीर्वादाचा स्पर्श देत असतात. जेव्हा असा सुगंध येतो तेव्हा समजावे की स्वामींची नजर तुमच्यावर असून गाणगापूरला जाण्याची वेळ आली आहे. गाणगापूरचे नाव काढताच किंवा तिथे जाण्याचा विचार येताच तुमचे मन आतून अत्यंत कासावीस होऊ लागते. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन निर्गुण पादुकांचे दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाला अजिबात चैन पडत नाही. ही अनामी हुरहुर आणि ओढ म्हणजे स्वामींनी भक्ताला आपल्याकडे ओढून घेण्याचे चुंबकासारखे आकर्षण असते. या काळात सांसारिक गोष्टींमधून मन उडून जाते आणि फक्त दत्तगुरूंच्या चरणांचे वेध भक्ताला लागतात. ही तीव्र ओढच भक्ताला सर्व बंधने तोडून थेट गाणगापूरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी ऊर्जा आणि बळ देते. गाणगापूरला जाण्याचे निश्चित झाल्यापासून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काही विशेष आणि पवित्र चिन्हे दिसू लागतात. वारंवार एखादी गाय, कुत्रा किंवा साक्षात अवधूत वेशातील भिक्षेकरी तुमच्या समोर अचानक येऊन उभा राहतो. भारतीय संस्कृतीत आणि दत्त संप्रदायात या सर्व गोष्टींना दत्तगुरूंची प्रत्यक्ष आणि सजीव प्रतीके मानले जाते. या प्रतीकांचे दर्शन होणे म्हणजे दत्तगुरूंचा साक्षात आशीर्वाद तुमच्या सोबत प्रवासात असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. यामुळे प्रवासात कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसते, कारण खुद्द नृसिंह सरस्वती स्वामी तुमचे रक्षण करत असतात. गाणगापूरचे नाव ओठांवर येताच तुम्हाला अचानक गरिबांना अन्नदान करण्याची किंवा स्वतः माधुकरी मागण्याची इच्छा होते. दत्त संप्रदायात माधुकरीला अत्यंत महत्त्व असून खुद्द नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात रोज माधुकरी मागायला येतात अशी श्रद्धा आहे. तुमच्या मनात हा विचार येणे हा अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय पवित्र असा आध्यात्मिक संकेत मानला जातो. यातून नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुमच्यातील अहंकार नष्ट करून तुम्हाला खऱ्या भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात. असा विचार मनात येताच गाणगापूरला जाऊन माधुकरीचा प्रसाद ग्रहण करण्याची तयारी दर्शवावी. तुम्ही प्रवासाचे नियोजन करत असताना तो दिवस योगायोगाने गुरुवार किंवा पौर्णिमा यांसारख्या पवित्र दिवशी येतो. अनेकदा ठरवलेले नसतानाही दत्त जयंतीसारखा अतिशय शुभ मुहूर्त तुमच्या गाणगापूर प्रवासासाठी आपोआप जुळून येतो. हे केवळ कॅलेंडरवरील तारखांचे जुळणे नसून स्वामींनी तुमच्यासाठी निवडलेला तो एक खास आणि पवित्र क्षण असतो. अशा शुभ दिवशी निर्गुण पादुकांचे दर्शन घेतल्याने उपासनेचे फळ अनेक पटींनी अधिक मिळते अशी भाविकांची आढळ श्रद्धा आहे. दत्तगुरू स्वतः भक्ताच्या दर्शनाची वेळ ठरवतात आणि त्यानुसार हा अद्भुत योगायोग अतिशय अचूकपणे घडवून आणतात. गाणगापूरला रवाना होण्यापूर्वी अचानक कोणीतरी ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटायला येते. ती व्यक्ती अगदी अनपेक्षितपणे तुमच्या हातात प्रसाद किंवा गाणगापूरचे पवित्र भस्म देऊन जाते. हा केवळ प्रसाद नसून प्रवासाला निघण्यापूर्वी खुद्द नृसिंह सरस्वतींनी तुमच्यासाठी पाठवलेला तो एक मोठा आशीर्वाद असतो. या प्रसादाचे ग्रहण केल्यामुळे प्रवासातील सर्व विघ्ने टळतात आणि प्रवासात एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा मिळते. प्रसाद मिळणे हा संकेत सांगतो की तुमच्या भक्तीचा स्वीकार झाला आहे आणि तुमचा गाणगापूरचा प्रवास अत्यंत शुभ होणार आहे.
जेव्हा तुम्ही भीमा अमरजा संगमावर स्नान करून निर्गुण पादुकांच्या दर्शनासाठी मंदिरात पहिले पाऊल ठेवता, तेव्हा तुम्हाला ते ठिकाण थोडेही नवीन किंवा अनोळखी वाटत नाही, तर एक वेगळा जिव्हाळा तिथे जाणवतो. नकळतपणे तुमच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात आणि मी माझ्या खऱ्या घरी आलोय अशी प्रबळ जाणीव होते. स्वामींच्या या पावन भूमीत मिळालेली ही शांतता आणि आपुलकी भक्ताच्या जन्मांतरीच्या शोधाचा अंत करते.